जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत तुमचं माझ्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये. चेहऱ्यावरती खुशी दिसते मित्रांनो, पण दुःखी मी का ते तुम्हाला सांगतो म्हणजे दाखवतो डायरेक्ट तुम्हाला आणि मग सांगतो. सकाळ सकाळी आपल्याला पनोती लागली. पनोती कोणाची नजर लागली माहित नाही. हे बघा, हे CNG कन्व्हर्टर आहे. तर गाडी CNG वर जातच नाहीये. भरपूर वेळा ट्राय केलं मी, म्हणजे हा प्रॉब्लेम झाला आधी पण माझा 2 वर्षापूर्वी झाला प्रॉब्लेम हा. पण ह्या गाडीला खूप प्रॉब्लेम आहे हा CNGचा. अचानक कधी हायवेला वगैरे गेलं की हा प्रॉब्लेम होतो. आता हा जवळजवळ काल रात्री प्रॉब्लेम झालेला आहे. आता हा घेऊन जाणार आता मला शोरूमला गाडी. तर आता मला गाडी घेऊन जाणार शोरूमला. त्यात पण ह्युंडाई कंपनीचा असा एक प्रॉब्लेम आहे की जो CNGचं काम करणारा जो आहे तो पूर्ण पुण्यात एकच माणूस आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तो ज्या शोरूमला असेल, म्हणजे पुण्यात कुठल्याही शोरूम जर असेल तर तिथं आपल्याला गाडी घेऊन जाणार. काम आहे मग 5 मिनिटातच, पण त्यासाठी एवढी झंझट आहे. आता नक्की प्रॉब्लेम तोच आहे का दुसरा प्रॉब्लेम ते काय माहीत नाही मला. पण माझा जेवढा एक्सपिरियन्स आहे त्याच्यानुसार तर तोच प्रॉब्लेम आहे. कारण की ह्याच्या आधी पण 2 वेळा झालाय. एकदा तर मी ह्याला गेलतो, आपल्या मुंबईला चाललेलो, तर तेव्हा अचानक सेम प्रॉब्लेम झाला. मला एक सवय की मी गाडीत कमीत कमी 10 लिटर ते पेट्रोल ठेवतो मी. कारण की आपल्या CNG गाडीत जास्त कमी पेट्रोल ठेवू नये. कमीत कमी 5 लिटर तर आपल्या गाडीत पेट्रोल पाहिजे, म्हणजे पाहिजेलच. तर मी 10 लिटर पेट्रोल ठेवलेलं. आणि नेमकं तो प्रॉब्लेम कधी कुठं झाला माझा, जेव्हा मी आपण खालापूरचा एक्सप्रेसवे खालापूरचा आपण टोल नाका सोडतो ना, तिथून एक सुद्धा पंप नाही. तुम्हाला माहिती, बरोबर टोल नाका संपल्या माझ्या गाडीचा प्रॉब्लेम झाला. आता मला CNG तर फुल होतं, त्यात CNGचा काही प्रॉब्लेम नव्हता, पण गाडी फक्त कन्वर्ट होत नव्हती. आता मला सवय की पेट्रोल ठेवायची, त्यामुळे मला त्याविषयी फायदा झाला त्या गोष्टीचा. म्हणजे पनवेल सगळं सोडल्याच्या नंतर मग मी परत पेट्रोल टाकलं. गाडीत होतं तरी उपयोग करत परत पेट्रोल टाकलं, कारण की हा प्रॉब्लेम पुढे झाल्यानंतर सॉल्व्ह होणार होता. आणि नंतर दुसऱ्यांदा परत हा प्रॉब्लेम झाला. नाशिकला गेलं, सेम तोच. चालत्या गाडीमध्ये गाडी डायरेक्ट CNG जाणं बंद केलं त्या गाडीने. आणि नेमकं त्या आता जवळ 2 वर्षानंतर हा सेम प्रॉब्लेम झालेला आहे. आणि ज्याकडे जे काम होतं तोपर्यंत सुट्टी वगैरे माहिती, जसं सुट्टीवर असेल तर समजा वाटच लागली. तो पण जो कोण आहे तो काही महाराष्ट्रीयन नाही आहे, तो बाहेरच आहे, बिहार का UP कुठलं तर आहे. आता एकच आहे, बाकी कोणच नाही यांच्याकडे माणसं. त्याला सांगतो ह्युंडाईची गाडी घेऊ नका. तुम्ही म्हणता मग तू कसं काय घेतली? माझी एक्सिडेंट गाडी, माझ्या गाडीला झाले 6-7 वर्ष झालेत. आता मला सांगणार कोण नव्हतं. आणि नेमकं मी डिझायर घेत होतो त्या मला, पण डिझायर त्या मला बंद झाली, कारण की BS4 बंद झालं. आणि ही माझी BS4 गाडी आणि हे लास्ट मॉडेल होतं. आणि त्यात मला स्वस्त भेटलेलं, कारण की BS4 बंद होणार होतं, त्यामुळे मला स्वस्त भेटली. स्वस्ताच्या चक्करमध्ये माझी वाट लागली, कारण गाडीने मला काम पण तसंच काढलेलं आहे, फुल काम काढलेलं आहे मला गाडीने पण. आणि ह्युंडाईमध्ये थर्ड गाडीमध्ये एक्सिडेंट गाडी. हे तुम्ही CNG मध्ये काय डिझेलमध्ये चांगली गाडी, म्हणजे जेवढे काय मी डिझेलमध्ये जेवढे लोकांना विचारलं सर्वजण ते मध्ये की डिझेलमध्ये चांगली, पण CNG मध्ये सर्वात बेकार. आता तर गाडी बंद केली त्यांनी, ओरा काढली. लोकांनी ओरा पण घेतल्यात. भरपूर लोकांना मी सांगितलं ओरा नका घेऊ, पण काही लोक ऐकत नाहीये. सरळ सांगतो, ट्रान्सपोर्टमध्ये डिझायर शिवाय दुसरी गाडी घेऊ नये, म्हणजे मारुती शिवाय. ह्युंडाईची कुठलीच गाडी घेऊ नये, कुठलीच नाही. ओरा नाही किंवा अजून कुठली देत असेल तर कुठलीही घेऊ नका. कारण की ह्युंडाईचं CNG जे आता भरपूर लोकांना माहिती आहे की माहित नाही, डिझायरचं CNGचं मॅन्युफॅक्चरिंग हे स्वतःच आहे, तसं ह्युंडाईचं नाही. ह्युंडाई फक्त तुम्हाला हे करतं काय म्हणते आपण, की कंपनी फिटेड म्हणून सांगतं, पण ऍक्च्युअली त्यांनी एक वेंडर पकडला की गाडी तयार झाल्याच्या नंतर तो वेंडर बाकीची कामं करतो CNGची. हे भरपूर लोकांना माहीत नाही. सगळ्यांना वाटतं कंपनी फिटेड वगैरे. ह्युंडाईकडे कंपनी फिटेड अजूनपर्यंत नाही. हे फक्त मारुती, टाटा ह्यांच्याकडे आहे, पण ह्युंडाईकडे नाही. त्यामुळे मी सांगत असतो की ह्युंडाईची CNGच्या गाड्या घेऊ नका. डिझेल वगैरे ठीक आहे, डिझेल गाडी 1 नंबर आहे, पण CNG गाडी अजिबात घेऊ नका, कारण की असे प्रॉब्लेम होतात.
मग ह्यांनी कंपनी फिटेड म्हणून मला दिले, RTO च्या पासिंग बिसिंग सगळं झालेलं आहे. पण ह्यांची जी काही मॅन्युफॅक्चर आहे हे बाहेरनं केलेली आहे. ऑराची सुद्धा आहे. भरपूर लोकांना ही गोष्ट माहीत नाही. आणि ऑराला भरपूर प्रॉब्लेम आहेत, भरपूर. आता एक जण मला परवाशी भेटला, तो म्हटला घेतली ऑरा, म्हटला एकदम चांगली दिसते वगैरे वगैरे. म्हटलं एवढे प्रॉब्लेम आलेत ना, म्हटलं मला काय विचार, 1.5 वर्ष आले त्या गाडीला, भरपूर प्रॉब्लेम आलेत भरपूर. म्हणजे तो असा विचार करते सध्याला की आता विकायची गाडी. कधी तुम्हाला सांगतो मित्रांनो, डिझायरच घ्या. डिझायर बेस्ट आहे CNG साठी. आता बघू हा प्रॉब्लेम कधी सॉल्व्ह होते, काय होते बघू. आता आता तर आता त्याची वाजलीच मला वाटते किती, 8:30 पावणे 9 वाजलेत. आता थोड्या वेळ त्याला फोन करेन, 10 वाजता वगैरे त्याला फोन करेन की बाबा असा प्रॉब्लेम झालाय की कुठल्या शोरूमला यावं. झंझट भरपूर झाली, झंझट. आता काय आजचा दिवस तर वायालाच गेला, कारण की तो कुठल्या शोरूमला माहित नाही. हा माझ्या इथल्या जवळच्या शोरूम असेल तर ठीक आहे. लास्ट टाइम मला जवळच्या शोरूम मध्ये मला भेटला, हे 2 किलोमीटर खांदेनगरला आहे Hyundaiचे शोरूम आहे, तिथं मला भेटलं. काम फक्त 2 मिनिटाचे, म्हणजे 5 मिनिटाचं फक्त काम आहे. तर तोच प्रॉब्लेम असेल तरच, दुसरा काय प्रॉब्लेम असेल तर मग अवघड आहे. लास्ट टाइम हात झाला, 2 वेळा झाला, त्यामुळे मला माहिती की तोच प्रॉब्लेम असणार नाही. फक्त 5 मिनिटाचं काम आहे, काही नाही. ह्याला पैसे वगैरे काही नाहीये, फ्रीमध्ये. फक्त तो माणूस कुठे भरते त्याच्यावरती. त्याला विचारलं मी, म्हणजे ह्याच्या आधी त्याला विचारलं की कशामुळे हा प्रॉब्लेम होत असेल. तो तुम्ही बॅटरी काढला, तर मी कशाला बॅटरी काढू. बॅटरी आपण खराब झाली तर आपण बॅटरी काढतो ना. पण त्याचं म्हणणं आहे लो व्होल्टेज वगैरे वगैरे काय काय. आपल्याला लो व्होल्टेज वगैरे म्हटलं तर मग बाकीचे प्रॉब्लेम यायला पाहिजे. आणि तुम्हाला एक महत्वाची गोष्ट पण सांगतो, आता आठवली मला. एकदा माझ्या गाडीमध्ये Hyundaiची लोक बसली होती. असं मी ओला कोविडची कुठली बुकिंग घेऊन चाललेलो पिंपरीला. 3 जण होते आणि ते बोलत होते एवढा सेल झाला तेवढा सेल झाला, हे येऊन त्याच कळलं. बोलण्यावर मला समजलं की हे लोक शोरूमची नाही तर कंपनीची माणसं आहेत, म्हणजे Hyundai कंपनीची. मी त्यांना असंच विचारलं की म्हटलं तुम्ही शोरूमची माणसं का कंपनी. नाही म्हटलं आम्ही कंपनीची माणसं आहेत. इथं नवीन शोरूम पिंपरीला कुठे ते शोरूम झालं तर नवीन, त्यासाठी आलते ते. मला म्हटले तुमची Hyundai गाडी. मी म्हटलं 3rd क्लास गाडी. ते म्हटलं अहो असं का बोलताय म्हटलं. त्यांना मी गाडीचे प्रॉब्लेम सांगितले, हे प्रॉब्लेम तेच प्रॉब्लेम, तो CNG प्रॉब्लेम सांगितलं त्यांना मी. आणि माझ्या गाडीला अजून मोठा प्रॉब्लेम आहे. माझ्या म्हणजे एक्सिडेंटच्या सर्व गाड्यांना प्रॉब्लेम आहे, माझ्याच नाही. तर ह्या गाडीचा एक प्रॉब्लेम आहे, गाडी झटके मारती. आणि झटके का मारती हे अजूनपर्यंत कंपनीला सुद्धा माहित नाही. मी त्यांना सांगितलं प्रॉब्लेम. ते काय बोलले असं माहिती आहे का, म्हटले आमची एक्सिडेंट गाडी ही सर्वात फेल गाडी. कोण सांगते, कंपनीचाच माणूस. त्यामुळे मी ऑरा काढली. ऑराला पण आहे प्रॉब्लेम, पण जेवढे ऍक्सिडेंटला प्रॉब्लेम तेवढे ऑराला नाही येत. पण शेवटी तेच झालं ना मग, की कंपनीचा माणूस ऍग्री होतोय की एक्सिडेंट गाडी म्हणजे एकदम बकवास गाडी. स्वतः म्हणतात, मी तर फक्त त्यांना सांगितलं हा प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम आहे. मग मला म्हणतात हो बरोबर आहे, ह्या गाडीला भरपूर प्रॉब्लेम आहेत. ह्या गाडीला भरपूर प्रॉब्लेम असून मग तुम्ही ह्यात म्हणजे ऍक्सिडेंटमध्ये आतापर्यंत 3 मॉडेल आलेले आहेत. जुनं मॉडेल आहे, माझं 2nd वाला मॉडेल आहे, आणि नंतर लास्ट 3rd वाला मॉडेल जी की त्यानंतर बंद झालं, मग ऑरा आली. या 3ही मॉडेलला प्रॉब्लेम आहेत. माझा मित्र एक, आता मी त्याला माहित होतं की माझ्या गाडीला किती प्रॉब्लेम आहे काय नाही, तरी सुद्धा त्याने गाडी घेतली. तर माझ्या गाडीने एकदम थोडंसं म्हणजे एवढं काम नाही काढलं, पण त्याच्या गाडीने एवढं काम काढलं ना की काय विचारू नका. मला म्हणते तुझं ऐकलं असतं बरं झालं असतं. तर काय करणार आता, अवघड आहे काय. बघा आता मित्रांनो काय करणार आता. त्यामुळे लक्षात घ्या, फक्त मारुती डिझायर, म्हणजे मारुतीची वॅगनर, डिझायर, अजून कोणती गाडी अजून कुठली असेल ते असेल त्याच गाड्या घ्या. Hyundaiची गाडी अजिबात घेऊ नका, टाटाची सुद्धा घेऊ नका. हे पण सांगतो मी, ट्रान्सपोर्टला जर तुम्हाला वापरायचे असेल ना, मारुतीशिवाय दुसरीकडे जाऊच नका, अजिबात जाऊ नका. फक्त मारुती, कितीही काय होऊ द्या, मारुती जिंदाबाद. मी तर Hyundai असून सुद्धा मी तर मारुतीची तारीफ करतोय, विचार करा. असं नाही की माझ्याकडे मारुतीची गाडी ती मी ती तारीफ करतोय वगैरे, काही नाही. हे असे प्रॉब्लेम होतात मग. आणि जो ह्याचा प्रॉब्लेम आहे माझा, गाडी झटके मारती, ते तर कंपनीला अजूनपर्यंत माहित नाही की कशामुळे झटके मारते. तसं एक मला CNG वाला भेटला, मला त्याने गोष्ट सांगितली मला, पण ते
आपल्या गाडीला ऑक्सिजन सेन्सर असतो, 2 ऑक्सिजन सेन्सर असतात, एक खाली एक असतो इंजिनच्या आणि एक वरती एक असतो. तर मी गाडी स्कॅन केली तर स्कॅन मध्ये बँक वन म्हणून एरर झाला. तर म्हटलं बँक वन एरर असेल तर ऑक्सिजन सेन्सर जो असतो वरचा तो गेलेला असतो. त्याची प्राइस विचारायला गेलो मी, मला वाटलं 2-3 हजार वगैरे समजा असेल. तर त्याची प्राइस विचारली 10,000 रुपये प्राइस आहे त्याची. शोरूम ज्यांनी मला सांगितलं त्याला म्हटलं चेंज नाही केलं तर काय, म्हटलं काय नाही फक्त गाडी झटके मारीन ते पण अजून मधीन, बाकी गाडीला प्रॉब्लेम किंवा बाकीच्या कुठल्या गोष्टीला प्रॉब्लेम, म्हटलं नाही काहीच प्रॉब्लेम नाही. मी काय चेंज केलं, 10,000 रुपये कोण चेंज करणार नाही त्याला. असा ते विषय, भरपूर प्रॉब्लेम आहे गाडींना. सांगायचं म्हटलं ना तर भरपूर निघतील प्रॉब्लेम. काय सांगणार आता, बघू आता किती 10 वाजता मला फोन करा मी त्याला, तोपर्यंत हाय बसलो आता. तर मित्रांनो झाला प्रॉब्लेम आपला सॉल्व. आता तो सीएनजी प्रॉब्लेम झाला नाही बघा, आता बरोबर लेट दाखवते, आता बरोबर सीएनजी गाडी चाललेली. आलतो शोरूम, नाशिक फॉर्टीला एक शोरूम आहे, त्या शोरूम मध्ये आलतो. काय मग 2 मिनिटाचं काम आहे, काहीतरी सॉफ्टवेअर इश्यू झाला आता. बघा मित्रांनो, तुमच्या पण गाडीला असा कधी प्रॉब्लेम झाला तर घाबरून जाऊ नका, हा नॉर्मल प्रॉब्लेम आहे. सरळ शोरूम जायचं, मोजून किती 2 मिनिटात त्यांनी फक्त ते लॅपटॉप लावला आणि सॉफ्टवेअर फक्त रिफ्रेश केलं का सॉफ्टवेअर टाकला, असं काहीतरी केलं त्यांनी, झालं 2 मिनिटात तर झालं. तर मित्रांनो झालं आपल्या गाडीचा प्रॉब्लेम सॉल्व. काय नाही 2 मिनिटाचं काम होतं. आणि मी त्यांना विचारलं प्रॉब्लेम की हा प्रॉब्लेम कशामुळे झाला, की आत्तापर्यंत 3-4 वेळ आहे. त्यावेळेस दुसरा माणूस होता, तो बोलला की गाडीमध्ये पेट्रोल कमी असल्यावर हे होतं. माझ्या गाडीत पेट्रोल कमी होतं, नेमकं माझ्या गाडीत पेट्रोल असतं पण मी भरपूर दिवस झालं, महिन्यात झालं मी पेट्रोल भरलं नाही गाडीमध्ये. मी रिझर्व होतं, त्याचं म्हणणं होतं की गाडी रिझर्व लागून नाही द्यायची, त्यामुळे झालं त्याचं म्हणणं आहे. आता कितीच कारण आहे काय ते माहीत नाही आता, कारण ह्याच्या आधी पण जेव्हा झालं तेव्हा गाडीत तर फुल टाकी होती माझी, त्यावेळेस फक्त टाकी नव्हती, त्यावेळेस गाडी रिझर्वच्या खाली होती. काय प्रॉब्लेम त्याला झाला, प्रॉब्लेम तर सॉल्व झालेला आपला. पैसे तर काय घेतलेले नाही आहे, फ्रीमध्ये झालेले आहे, झाला आपला सॉल्व प्रॉब्लेम. चला तुम्ही पण लक्षात ठेवा, सर्वात महत्त्वाचं म्हणजे गाडीत रिझर्वला गाडी लावू नका देऊ. म्हणजे जे हे आपलं पेट्रोलची जे हे लागते ना, ब्लिंक करतं ना गाडी, ते अजिबात लागून नाही, जे याची तेवढं तरी पेट्रोल पाहिजे. त्यामुळे मित्रांनो गाडीत पेट्रोल ठेवा, कमी कमी माझं म्हणणे की निदान 10 लिटर ते पेट्रोल ठेवा, म्हणजे बाकीचे पण प्रॉब्लेम येत नाहीत. असं नाही की सीएनजीचाच, बाकीचे प्रॉब्लेम पण येत नाहीत. जर ह्याच्यात टाकीत जर जास्त पेट्रोल असेल ना तर बाकीचे प्रॉब्लेम येत नाही. तुम्ही पण लक्ष ठेवा, जर असं काही प्रॉब्लेम झाला तर घाबरून जाऊ नका, डायरेक्ट शोरूमला जायचं. बाकी कुठं जायचं, सीएनजी कधी गेला सीएनजी प्रॉब्लेम झाला कंपनी फिटेड गाडीचा, डायरेक्ट शोरूमला जायचं, बाहेर इकडे तिकडे दाखवायचं नाही. चला मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटू पुढच्या व्हिडिओ, तोपर्यंत बाय.